करण्यात येत आहे। सुमारे 2500 प्रेक्षक क्षमतेचे हे नाट्यगृह सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक मोठी देणगी ठरणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली। सदर नाट्यगृहाचे भूमिपूजन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच करण्यात आले आहे, परंतु निधी अभावे या नाट्यगृहाचे काम रखडले होते। आता राज्य शासनाने या प्रकल्पासाठी एकूण 138 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे कालच शासन निर्णय काढण्यात आले आहे। पहिल्या टप्प्यात 85 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 53 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। काही गोष्टींमुळे होऊ शकला नाही, तर जवळजवळ 138 कोटी रुपयाचा GR काल राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आला आणि 138 कोटी रुपये या प्रकल्पासाठी राज्य शासन ठाणे महानगरपालिकेला देण्याचा GR काल प्रदर्शित झाला। शिंदे साहेबांचे यासाठी आभार मानतो की त्यांनी अजूनही सांगितलं की नाट्यगृहासाठी, कारण निरूपणकरांचं नाव आहे आणि ठाणेकरांचं प्रचंड प्रेम हे साहित्य आणि नाट्य क्षेत्रावर असल्या कारणानं ठाणेकरांसाठी हे नाट्यगृह एक पर्वणी ठरणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानून भविष्यामध्ये सुद्धा या नाट्यगृहासाठी अजूनही काही निधी लागला तर ती निधी देण्याची तयारी सुद्धा त्यांनी दर्शवली आहे। परंतु 138 कोटी रुपयाचा निधी कालच राज्य शासनाच्या माध्यमातून GR आलेला, म्हणजे 2 GR आले। एक पहिला GR किती कोटीचा होता? पहिला 63 आणि दुसरा पहिला 85चा होता आणि हा आता 53। 2 GR काढले, एक 85 कोटीचा आणि 53 कोटीचा। त्यामुळे या GR झालेले असल्या कारणानं आता निविदा प्रक्रिया सुरू होईल आणि लवकरच त्या नाट्यगृहाचं काम पूर्ण होईल आणि हे नाट्यगृहाचं काम साधारणतः 3 वर्षामध्ये पूर्ण करणार आहे। मी वाघमारे साहेबांना विनंती करेन की त्यांनी ह्या ठिकाणचं नाट्यगृहाचं जे प्रेझेंटेशन आहे ते करावं। जरा लाईट महत्वाची एक गोष्ट मी सांगायला विसरलो की ह्या नाट्यगृहामध्ये आता आपल्याला कल्पना आहे की शेवटी नाट्यगृह वगैरे हे पैसे कमवण्याचं काही साधन नसतं। म्हणजे आपल्या ठाण्यामध्ये नाट्यगृह असू द्या, दोन्ही नाट्यगृह किंवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असू द्या किंवा दादोजी कोंडदेव स्टेडियम असू द्या, ही लोकांना सुविधा आणि सेवा देण्यासाठी आपण त्याचा वापर करतो। परंतु मेंटेनन्स मध्ये लाखो करोडो रुपये जातात आणि नंतर मग आपणच म्हणतो की हा पांढरा हत्ती झालेला आहे असं। त्यामुळे आम्ही हा विचार केलाय की नाट्यगृह मेंटेन व्यवस्थित व्हावं आणि मेंटेन होत असताना त्या नाट्यगृहाच्या माध्यमातून काहीतरी आपल्याला उत्पन्न सुद्धा महापालिकेला मिळावं म्हणून 2 बँकवेट केले आहेत। ते 2 बँकवेट सुद्धा 1,000 आसन क्षमतेचे आहेत, जेणेकरून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे म्हणजे नाट्यगृहामध्ये ते होऊ शकणार नाही, ते त्या बँकवेटमध्ये कार्यक्रम होतील, लग्न समारंभापासून इतर सगळे, आणि त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून नाट्यगृहाचा मेंटेनन्स होईल अशा प्रकारची ती योजना। त्यामुळे ते 2 बँकवेट सुद्धा आम्ही केलेले आहेत। आता आर्किटेक्ट आपले जे वाघमारे